माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोत्यांनो, आरोग्य संवाद या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात उन्हाळ्यातील त्वचारोग या विषयावर डॉक्टर श्वेता मोहोड पाटील यांच्याशी अजय घरडे यांनी साधलेला संवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. नमस्कार श्रोतेहो, आरोग्य संवाद या कार्यक्रमात मी अजय घरडे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या या दुसऱ्या भागात आपल्यासोबत पुन्हा एकदा डॉक्टर श्वेता मोहोड पाटील यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. मॅडम, दुसऱ्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार. थँक्यू सो मच. मॅडम, आपण काल भरपूर साऱ्या प्रश्नांवर चर्चा केली आणि त्यावर खूप चांगल्या पद्धतीने आपण उपाय आणि उपचार सांगितले. काय करू नये, घरी काय करावे आणि घराबाहेर किंवा डॉक्टरांचा सल्ला कसा घ्यावा, अशा अनेक प्रश्नांना आपण सामोरे गेले. आमच्या प्रश्नांच्या उत्तर अगदी श्रोत्यांपर्यंत पोहोचवले कमी वेळात. मॅडम, पुढचा माझा असा प्रश्न आहे, सोशल मीडियावर खूप काय म्हणतात त्याला पूर आला आहे, महापूर आलेला आहे. तो सोशल मीडिया सुपरस्टार असतो, स्टार असतो आणि मग कुठलं तरी एक प्रोडक्ट घेऊन येतो आणि इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, यूट्यूबवर ते प्रोडक्ट दाखवतो की बाबा हे मी यूज केलेलं आहे, आणि त्याचे जे फॉलोअर्स आहेत ते लगेचच ते प्रोडक्ट त्याच्या बायोमधून लिंक करतो आणि तो बाय करायला म्हणजे विकत घेतो आणि यूज करायला सुरुवात. हे कितपत योग्य आहे? प्रत्येकाची स्किन टाईप वेगळी, बरोबर, आणि प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळ्या आहे ना. हे तुमचं डर्मॅटॉलॉजिस्टच सांगू शकते की तुमची स्किन टाईप काय आहे आणि तुम्हाला काय रिक्वायर्ड आहे ना. जेव्हा तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टशी बोलता तर ते 1 to 1 तुम्हाला क्वेश्चन्स करतात की तुमची स्किन कशी असते, तेव्हा कशी होते, हे लावल्यावर कसं वाटते तुम्हाला, हायड्रेटेड किती असते, तुमचं कसं एक्सपोजर आहे उन्हात, तुमचं दिवसाचं कसं दैनंदिन आहे की तुम्ही किती वाजता जाता, किती वाजता झोपता, तर त्यावरून डर्मॅटॉलॉजिस्ट तुम्हाला प्रिस्क्राईब करत असतो है ना. तुमच्या स्किन टाईपवरून तुम्हाला प्रिस्क्राईब करत असतो, तुमच्या स्किनला बघून प्रिस्क्राईब करत असतो है ना. तर हे जे इन्फ्लुएन्स मध्ये येतात ते तर रॉंगच आहे. प्लस इन्स्टंट ग्लोसाठी जे लोक करत असतात ते तर टोटली रॉंग आहे. इन्स्टंट ग्लो नावाची गोष्ट असत नाही. फेअरनेस सोप्स तर बिलकुलच नसतात, फेअरनेस फेस वॉशेस पण नसतात. कुठल्याच फेस वॉशनी तुम्हाला फेअरनेस येऊ नाही शकत. थोडं टॅनिंग निघू शकता पण ते फेस वॉशेस नाही होऊ शकत, ते क्रीम्सनी होऊ शकता आणि जे तुम्हाला डर्मॅटॉलॉजिस्ट देतील. प्लस तुमची स्किन किती सेन्सिटिव्ह आहे हे बघून पण डर्मॅटॉलॉजिस्ट तुम्हाला प्रिस्क्राईब करत असतात. तर त्यामुळे तुम्ही नेहमी हे यूज करण्याच्या आधी डर्मॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट करावं, आपली स्किन टाईप जाणून घ्यावी आणि मगच तुम्ही कुठलं प्रोडक्ट यूज करावं. अगदी बरोबर. त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्याचं कारण असं आहे की ते प्रोडक्ट तुमच्या स्किनला सूट होते की नाही हे फक्त डर्मॅटॉलॉजिस्ट सांगू शकते. म्हणून त्वचारोग तज्ज्ञांना आपण भेट द्यावी हे त्यांचं आग्रहाचं निवेदन आहे या ठिकाणी. आणि मॅडम, माझा पुढचा प्रश्न असा आहे की सध्या केस गळती किंवा हेअरफॉल आणि टाळूवरील ज्या काही समस्या आहेत यामागचे मुख्य कारण काय आहेत? सध्या हेअरफॉल खूप कॉमन प्रॉब्लेम आहे लोकांमध्ये. तर हेअरफॉलचे खूप सारे कारणं आहेत. मेन रिझन आहे एनिमिया, स्ट्रेसमुळे थायरॉइड, स्ट्रेस इटसेल्फ, विटॅमिन B12 डेफिशियन्सी खूप इम्पॉर्टंट रिझन आहे, हेअर डाय पण एक रिझन आहे. आणि लोक जे आजकाल हेअर स्टायलिंग करतात तर त्यामध्ये हॉट आयर्न रॉड्स आणि आयर्निंग करतात केसांना, तर त्यामध्ये केसांचे आयर्न डायसल्फाईड बॉन्ड्स ब्रेक होतात आणि त्यामुळे पण हेअर खूप ब्रिटल होतात. तर हे तर खूप इम्पॉर्टंट रिझन आहे. तर आता तर ते सोशल मीडियावर जे चालत राहतं की हे यूज करा, तर प्रॉब्लेम्स पहिले ॲनालाइज झाले पाहिजे, तुमचा प्रॉब्लेम शोधला गेला पाहिजे, तुमचा स्ट्रेसचं काही रिझन असेल ते बघितलं गेलं पाहिजे. तुम्ही डाएटमध्ये काय घेता, व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन, ते बघितलं गेलं पाहिजे आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुमची ट्रीटमेंट राहील, राईट. प्लस तुमचं हेअर लॉस हे साधं आहे की पॅटर्न हेअर लॉस आहे. पॅटर्न हेअर लॉस हे हार्मोनच्या इन्फ्लुएन्समधलं असतं, त्याची ट्रीटमेंट वेगळी असते. आणि साधं जसं एनिमियामुळे जे होतं, स्ट्रेसमुळे जे होतं, त्याची ट्रीटमेंट वेगळी असते. तर हे फक्त डर्मॅटॉलॉजिस्टच सांगू शकतो की तुम्हाला कुठलं हेअर लॉस आहे आणि त्याची काय ट्रीटमेंट आहे. सेकंड,
तुम्ही काय करायला पाहिजे हे हेअर लॉस कमी होण्यासाठी ज्या आयर्न रिच फूड्स जसं तुम्ही पालक अँड ऑल ते सगळं तुम्ही इन्व्हॉल्व करायला पाहिजे. फायबर्स, विटॅमिन B12ची फूड तुम्ही खायला पाहिजे, विटॅमिन B12 रिच. आणि नॉन व्हेजिटेरियन्समध्ये विटॅमिन B12ची डेफिशियन्सी कमी असते. व्हेजिटेरियन लोकांनी मग ती भरून काढायला पाहिजे. जर की नाही पॉसिबल तर मग त्यांनी विटॅमिन B12 सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजे. हे खूप जरुरी आहे. प्लस प्रोटीन रिच डाएट असलं पाहिजे, फायबर रिच डाएट असलं पाहिजे, हे खूप जरुरी आहे. आणि काही सप्लिमेंट्समध्ये आवळा खूप चांगलं एक हेल्पफुल असू शकतं. आवळ्याचं चूर्ण खूप बेनिफिशियल राहतं असं पाहिलेलं आहे. तुम्हाला कोणत्या टाईपचा हेअर लॉस आहे हे तुम्हाला डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊनच कळेल आणि त्याच्यासाठी तुम्ही नक्की डर्मॅटॉलॉजिस्टला एकदा कन्सल्ट करायला पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर. मॅडम, माझा पुढचा प्रश्न असा आहे, उन्हाळ्यात त्वचेसंदर्भात सर्वाधिक परिणाम करणारे घटक कुठले आहेत? आणि त्यालाच जोडून दुसरा प्रश्न माझा असा आहे की उन्हामुळे सनबर्न आणि टॅनिंग याचा नेमका काय फरक आहे, आपण आमच्या श्रोत्यांना सांगावं. हे बघा कसं आहे, आता ऊन खूप आहे आणि उन्हामध्ये UVA UVB लाईट खूप स्ट्रॉंग असतात, तर त्यामुळे सनबर्न, टॅनिंग हे खूप कॉमनली होतात. फोटो डर्माटायटिस हे अगदीच कॉमन आहे. तर यासाठी काय करावं, तर स्कार्फ, सनस्क्रीन्स हे यूज करावे. बरोबर. प्लस उन्हामुळे आणि घामामुळे, कारण उन्हाळ्यामध्ये घाम जास्त येतो, तर घामामुळे फंगल इन्फेक्शन्स आता खूप वाढतात. बरोबर. प्लस आता घामोड्यांचं प्रमाण खूप वाढतं, त्याला आम्ही मिलिरिया असं म्हणतो. तर सुतीच कपडे प्रिफर करावे पेशंटनी, खूप जरुरी आहे. या सीझनमध्ये आम्ही पेशंटला सिंथेटिक क्लोथ्स अवॉइड करायला सांगतो स्ट्रिक्टली. हां, आणि बाहेर जाताना टॅल्कम पावडर्स यूज करावे, म्हणजे की जे घामोड्यांचं प्रमाण आहे ते कमी राहील. आणि आम्ही प्रायव्हेट पार्ट्समध्ये पण त्यांना पावडर्स यूज करायला सांगतो, जसे की अँटीफंगल काही पावडर्स असतात. तर त्यांनी मग गजकरणाचं पण प्रमाण थोडं कमी राहू शकतं, थोडंसं डिले होऊ शकतं. बाकी तर जर की फंगल इन्फेक्शन झालं असेल तर त्यांना ट्रीटमेंटच घ्यावं लागेल. यालाच जोडून दुसरा प्रश्न असा आहे की सध्या उन्हामुळे खूप गजकरणाचं प्रकरण वाढलेलं आहे, तर या संदर्भात आपण काय सांगाल एक त्वचारोग तज्ज्ञ म्हणून? गजकरणाचं प्रमाण मी तुम्हाला पहिले पण सांगितलं, गजकरणाचं प्रमाण यासाठी पण वाढलेलं आहे की लोक चुकीची ट्रीटमेंट करतात आहेत, स्वतः ट्रीटमेंट करतात आहे, तर ते करू नका. रिंगवर्म फंगल इन्फेक्शन खूप कंटेजियस आहे, खूप वेगाने पसरत आहे. एका फॅमिलीमध्ये एकपेक्षा जास्त लोकांना होत आहे. तर त्या लोकांनी ट्रीटमेंट डर्मॅटॉलॉजिस्टकडनं पूर्ण कालावधीची करावी आणि स्वतः स्टिरॉइड, फोर्डम, डर्मी5, रिंगोझोन, पॅन्डम असलं काही वापरू नये. अँटीफंगल ओरल आणि टॉपिकल. प्लस आणखी मला एक गोष्ट म्हणायची आहे की लोक जेव्हा समजा की माझ्या कुठल्या तरी फ्रेंडला आपल्या ट्रीटमेंट दिलेली असते, आपण ती कॉपी करून घेऊन घेतो, असं नसतं. काय आहे की त्या व्यक्तीला इट्राकोनाझोल चालत असेल, हार्डली 4 ड्रग्ज आहेत फंगल ट्रीटमेंटसाठी आणि सगळ्यांना सगळे सूटच होतात असं नाही. इट्राकोनाझोल ड्रगचे ड्रग इंटरॅक्शन्स खूप आहेत. तर असं पण होतं खूपदा की आमचे पण पेशंट ज्यांना ऑलरेडी ते दुसऱ्या ड्रग्जवर आहेत आणि त्यांना गजकरण होत आहे, तर ते आमचंच कुठेतरी बघितलेलं असतं प्रिस्क्रिप्शन आणि ते कॉपी करून ते तसंच्या तसं औषध बाय करून घेतात. असं कधीच करू नये, कारण ड्रग इंटरॅक्शन हा पण खूप एक महत्त्वाचा विषय आहे. तर औषध डर्मॅटॉलॉजिस्टला भेटूनच त्यांच्या कन्सल्टेशननीच घ्यावं. बरोबर. मॅडम, आता दुसऱ्या भागात पहिलं गीत पुन्हा एकदा तुमच्या आवडीचं आमच्या श्रोत्यांसाठी. कुछ कुछ होता है. श्रोते, आपण संवाद करतोय डॉक्टर श्वेता मोहोड पाटील यांच्याशी, ज्या सध्या महानगरपालिका अमरावती या ठिकाणी त्वचारोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे आणि त्यांनी आपली सेवा नागपूर GMC या ठिकाणी सुद्धा दिलेली आहे. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांनी आपली सेवा दिलेली आहे. मोर्शी या ठिकाणी सुद्धा त्यांनी आपली सेवा दिली आहे आणि गेल्या काही वर्षापासून शहरामध्ये आपली त्वचा आणि त्वचारोग संदर्भात आपली सेवा अमरावती शहरामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या त्या देत आहेत. तर डॉक्टर साहेब, पुढचा प्रश्न माझा असा आहे, घामोडे आणि घामासंदर्भात होणारी जी काही खाज आहे यापासून आमच्या श्रोत्यांनी किंवा पेशंटनी स्वतःच्या बचावासाठी काय केले पाहिजे? घामोडे आता छोट्या मुलांमध्ये तर खूप कॉमनच असतं एकदम बिलकुल. हां, तर पहिले तर खूप सारे लेयर्स नाही घालावे, म्हणजे एक हार्डली लेअर. छोट्या मुलांना ते एक घालून देतात, मग त्याच्यावर अजून घालून देतात, तर असं करू नये. आणि घरातून बाहेर निघताना टॅल्कम पावडर्स वगैरे यूज करावे.
एरी वातावरणात राहावं आणि सुतीच कपडे घालावे, सिंथेटिक कपडे टाळावे. घामोळ्या अवॉइड करण्यासाठी हे करू शकतात. प्लस घामाशी संबंधित पेरिपोरायटिस म्हणजे ज्याला म्हणतो आपण घामगंडे, हे पण खूप कॉमन असतात, छोट्या मुलांमध्ये पण कॉमन असतात. तर समजा असं काही होत आहे तर तुम्हाला डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवायला लागेल. बाकी तर तुम्ही हे अवॉइड करू शकता घरच्या घरी. आणि समजा की थोड्याच प्रमाणात होते तर तुम्ही कॅलामाइन लोशन लावू शकता, त्यांनी पण तुम्हाला बेटर वाटेल. अगदी बरोबर. साधारणपणे मॅडम 300 दिवस सूर्य आपल्याकडे नेहमी असतो, तर आपल्याला उन्हाळ्यात ऑइली आणि ड्राय स्किन असलेल्या व्यक्तींनी वेगवेगळ्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे. बघा, उन्हाळ्यात ऑइली स्किन लोकांचे ऑइल सिक्रेशन आणखी वाढून जाते, त्यांची स्किन आणखी ऑइली होते. तर त्या लोकांनी सॅलिसिलिक ॲसिड आणि ग्लायकॉलिक ॲसिडचे फेस वॉशेस असतात ते वापरावे. आणि मग सनस्क्रीन्स 50 SPF वाले ऑइली स्किन टाईपचे जे सनस्क्रीन्स असतात ते त्यांनी यूज करावे. मग जी ड्राय स्किन टाईप आहे त्यांनी जेंटल क्लेन्झर्स यूज करावे, म्हणजे फेस वॉश खूप हार्श नसावे. आणि ड्राय स्किन टाईपचे वेगळे सनस्क्रीन्स असतात ते यूज करावे. सनस्क्रीनच्या आधी मॉइश्चरायझर लावावं, हे जरुरी आहे. दोन्ही स्किन टाईपचे मॉइश्चरायझर्स वेगळे वेगळे असतात. मॅडम, आता सध्या उन्हाच्या दिवसामध्ये खूप आपण पाहतोय की स्विमिंग पूलमध्ये जाऊन आपण स्विमिंग करणारे लोक पाहतो आणि काही लोकांना खूप जास्त घाम येते. मग या दरम्यान ओले कपडे आणि स्किन इन्फेक्शन याचा काय सहसंबंध आहे? खूप चांगला प्रश्न आहे हा. स्विमिंग पूलमध्ये क्लोरीनचं प्रमाण जास्त असतं, तर त्यामुळे असे जे लोक जे स्विमिंग पूल यूज करतात तर त्यांनी इमिजिएटली आफ्टर युझिंग शावर आंघोळ करायला पाहिजे. आणि त्यांनी स्विमिंग पूलमध्ये जाण्याच्या आधी त्यांनी सनस्क्रीन वापरायला पाहिजे, झिंक ऑक्साईड कंटेनिंग. बाहेर येतात तर ओल्या कपड्यांमध्ये जास्त ड्वेल नाही केलं पाहिजे, कारण ते सिंथेटिक कपडे घातलेले असतात त्यांनी, प्लस ते ओले पण असतात, है ना. तर हे अवॉइड केलं पाहिजे. लवकर क्लोथ्स चेंज केले पाहिजे, खूप जरुरी आहे. जास्त वेळ ओले कपडे घातल्याने फंगल इन्फेक्शनचं प्रमाण खूप वाढतंय, तर त्यामुळे ते कपडे चेंज झाले पाहिजे आणि वारंवार धुतल्या गेले पाहिजे स्वच्छ, खूप जरुरी आहे. अगदी बरोबर. कार्यक्रमाच्या शेवटी आपण येऊन पोहोचलो आहे, तर दुसऱ्या भागात दुसरं गीत तुमच्या आवडीचं. श्रोते, आपण डॉक्टर श्वेता पाटील मोहोड यांच्याशी बोलतो आहे. गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिका अमरावती या ठिकाणी ते त्वचारोग तज्ज्ञ म्हणून आपली सेवा देत आहेत. मॅडम, कार्यक्रमात शेवटी कुठलेही किंवा कोणतीही लक्षणं दिसल्यास त्वचा रोग तज्ज्ञांचा सल्ला तात्काळ घेतला पाहिजे आमच्या श्रोतांनी किंवा जे काही पेशंट आहे. असे काही स्किन इश्यूज आहे की ज्यामध्ये तुम्ही तुरंतच डर्मॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट केलं पाहिजे. ते म्हणजे 2-3 कंडिशन मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं म्हणजे नागिन म्हणजे हर्पीस जोस्टर. ज्या लोकांना प्रिव्हियस आयुष्यात कधी पण ज्यांना चिकन पॉक्स झालेला आहे, म्हणजे की काजण्या झालेल्या आहेत, त्यांना फ्युचर लाईफमध्ये हर्पीस जोस्टर होऊ शकतो, कोणाला पण होऊ शकतो. बरोबर. हां, तर अशा कंडिशनमध्ये ज्यांना नागिन होते तर त्यांनी 72 तासाच्या आत ट्रीटमेंट सुरू करणं जरुरी आहे. पण नागिनच्या पेशंटला हे माहीत नसतं की त्याला नागिन झालेली आहे, कारण ते कातीन चावली, किडा चावला तशासारखंच दिसतं. तर हे पहिले माहीत होणं पण जरुरी आहे की नागिन कसं दिसतं. तर नागिन जनरली शरीराच्या एका भागाला असेल, म्हणजे लेफ्टला असेल तर ते राईटला नाही क्रॉस करणार. आणि यामध्ये खालची त्वचा लाल असते आणि त्यावर पाणी भरून फोडे असतात. ग्रुपमध्ये एक ग्रुप असू शकतो किंवा असे मल्टिपल पण असू शकतात. आणि त्यामध्ये वेदना असतात. अच्छा. हा, खूप वेदना असतात. खूपदा वेदना पहिले येतात आणि नंतर फोडे येतात, आणि कधी कधी फोडो पहिले येतात आणि नंतर वेदना होतात. तर अशा पेशंटनी तुरंतच डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवावं, कारण ट्रीटमेंट 72 तासाच्या आत सुरू होणं खूप जरुरी असतात. अँटीव्हायरल ड्रग्ज जे आहेत ते 72 तासाच्या आत दिल्या गेले पाहिजे अशा पेशंटला. सेकंड गोष्ट, जर की ते नाही दिल्या गेले किंवा त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालं तर त्याचं पेन आयुष्यभर राहू शकते किंवा जास्त काळ टिकू शकते. तर त्यामुळे ट्रीटमेंट 72 तासाच्या आत घेणं खूप जरुरी आहे. बरोबर. मग आणि काही गोष्टी आहेत ज्या इम्पॉर्टंट आहेत, जसं कुठल्या ड्रगची तुम्हाला एलर्जी झाली आहे, तुम्ही काही कुठल्या डॉक्टरने दिलेला किंवा स्वतःहून काही घेतलेलं पण असतं. खूपदा पोट दुखायसाठी किंवा पातळ संडासाठी वगैरे लोक घेऊन घेतात. त्यानंतर जर की अंगावर काही पित्त येत आहे, काही रॅशेस येत आहे किंवा पाणी भरून फोडं येत आहे, ते इमिजिएटली तुरंत डॉक्टरकडे दाखवलं गेलं पाहिजे. पित्त जेव्हा पेशंटला येतं तर ते खूप फेटल होऊ शकतं, म्हणजे त्याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात.
पित्त कुठल्याही गोष्टीच्या एलर्जीनी होऊ शकते. ते फूडच्या एलर्जीनी होऊ शकते, कुठल्या ड्रगच्या एलर्जीनी होऊ शकते, किंवा फॉर नो रिझन पण होऊ शकतं. तर अशा पेशंट सोबत, म्हणजे ज्या पेशंटला असतं त्या पेशंटला एन्जिओएडिमा सोबत असू शकतो. एन्जिओएडिमा म्हणजे ओठांची सुजन किंवा प्रायव्हेट पार्ट्समध्ये सुजन किंवा डोळ्यावर सुजन. तर अशा पेशंटनी तुरंतच डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवणं खूप जरुरी आहे, कारण ते खूप जास्त फेटल होऊ शकतं. त्याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात. पेशंट शॉकमध्ये पण जाऊ शकतो. हां मॅडम, अगदी शेवटचा प्रश्न. कुठलाही व्यक्ती असो, मग तो आमचा श्रोता असो की कुठलाही साधारण व्यक्ती, वर्षभर स्वतःची त्वचा निरोगी, स्वच्छ आणि तजेलदार राखण्यासाठी आमच्या श्रोत्यांनी कोणते सोपे आणि व्यावहारिक काय म्हणतात त्याला सहज समजेल असं सोप्या भाषेत आमच्या श्रोत्यांना काय मार्गदर्शन कराल तुम्ही? खूप चांगला प्रश्न आहे हा. आणि सगळ्यांनी जे मी बोलते याच्याकडे खरंच लक्ष द्यावं. फोटो प्रोटेक्शन पैशानीच नाही होत, खूप कमी माफक दरात पण होतं. तर स्कार्फ, सनकोट, ग्लव्स खूप इम्पॉर्टंट आहेत, है ना. प्लस स्किनला मॉइश्चराईज ठेवणं, एक सिम्पल कॉस्ट फ्रेंडली मॉइश्चरायझर यूज करावं, सनस्क्रीन यूज करावं, स्कार्फ पण यूज करावा आणि सनस्क्रीन पण यूज करावं, दोन्ही यूज करावं. गुड डाएट, हां, विथ लेस शुगर, शुगरचं प्रमाण कमी, असं खूप महत्त्वाचं आहे. एक्सरसाइज, मोस्टली योगा आणि मेडिटेशन, चांगली झोप, हायड्रेशन, हे जर की तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला खूप जास्त डर्मॅटॉलॉजिस्टकडे जायची गरज पडणार नाही. प्लस तुम्ही कमीत कमी साबणेचा वापर करावा, हफ्त्यातून 2 वेळा मे बी. फक्त ज्या भागांना गरज आहे तिथे यूज केली तर इट्स ओके. आणि स्क्रब्स तुम्ही अवॉइड करावे. अंगाला घासतात जे लोक, तर असाची काही गरज नसते. आणि खूप ओव्हर यूज ऑफ सोपची पण गरज नसते. मेडिकेटेड सोप्स टाळावेत, माइल्ड सोप्स वापरावेत, वीकली ट्वाइस. खूप अतिशय योग्य शब्दामध्ये कमीत कमी वेळात अतिशय त्वचा संदर्भात खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आपला वेळ आम्हाला दिला, आमच्या श्रोत्यांना दिला. मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू सो मच. आत्ताच आपण आरोग्य संवाद या कार्यक्रमात डॉक्टर श्वेता मोहोड पाटील यांची उन्हाळ्यातील त्वचारोग या विषयावर अजय घरडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं नितीन भट यांनी. तांत्रिक सहाय्य नारायण पवार यांचं होतं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.